महाराष्ट्राच्या राजकारणात उलटापालट झाली आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले। त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ खंबीरपणे देणारे मंत्री आणि आमदार यांच्यावरती मात्र आता निवृत्ती घेण्याची वेळ आलेली आहे। नक्की बातमी काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले। अजित पवार यांची गरज नसतानाही आणि ज्या अजित पवारांवरती आरोप केले, ज्या अजित पवारांच्या सोबत उद्धव ठाकरे गेले हे कारण देऊन एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना बाजू मांडत होती, त्याच अजित पवारांचा वर्षभरानंतर पक्ष फुटतो आणि थेट सरकारमध्ये पुन्हा तेच अर्थमंत्री पद घेऊन आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान होतात। त्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा मोठा धक्का होता। भारतीय जनता पक्षाने टाकलेला डाव यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करणे, बार्गेनिंग पॉवर कमी करणे हाच उद्देश एकमेव त्याच्या पाठीमागचा होता। अशातच 2024 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागले। लोकसभेला या ठिकाणी महायुतीचा दारुण पराभव झाला आणि महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला। तीच घोडदौड पुढेही चालू राहील अशी अपेक्षा असतानाच अचानकपणे निकालाचे चित्र बदलले। अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष असं महायुतीचं सरकार स्थापन झालं। जागा वाटपावरून आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून बरेच वेळ वाट बघावी लागली। यामध्ये शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा मात्र पत्ता कट झाला आणि त्याचबरोबर ती महत्त्वाची बाजू मांडणारी पक्षाची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करणारे एक माजी मंत्री यांचाही पत्ता याच मंत्रिमंडळातून कट झाला, ते म्हणजे तर दीपक केसरकर। दीपक केसरकर बऱ्याच दिवसापासून गायब आहेत, या ठिकाणी समोर येताना दिसत नाहीत आणि त्याच नंतर आता त्यांच्या महत्त्वाची घोषणा झाली आणि याचमुळे शिंदे गटाला आता उत्तराधिकारी या ठिकाणी शोधावा लागणार आहे। सावंतवाडी विधानसभेचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र आता राजकारणातून एक्झिट घेतलेली आहे। यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट करत दीपक केसरकर यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे। यापुढे केवळ मी या ठिकाणी आता कार्यक्रमाला आलेलो आहे, यापुढे मी आता निवडणूक लढवणार नाही। यामुळे राजकारणातून शिंदेंचा नेता आऊट झाला की